केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वाशिम शहरात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले। शहरातील गजबजलेल्या पाटणी चौकात झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली। या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी केले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिलीपराव सरनाईक, महिला जिल्हाध्यक्ष नंदा गणोदे, माजी जिल्हा परिषद सभापती किसनराव मस्के, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परशुराम भोयर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते। याशिवाय वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। त्यामुळे पाटणी चौक काही काळ आंदोलनाच्या घोषणांनी दणाणून गेला। यावेळी वाशिम तालुकाध्यक्ष गजाननराव गोटे, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष दिलीप मोहनावाले, कारंजा तालुकाध्यक्ष विजयराव देशमुख, मानोरा तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, शहराध्यक्ष सागर गोरे, नगरसेवक राजू वानखेडे, मंगेश भालेराव यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आंदोलनादरम्यान बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका करत सांगितले की देशातील विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकारने समाधानकारक भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क होते। काही काळ वाहतुकीची कोंडी झाली असली तरी पोलिसांनी योग्य नियोजन करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली। या आंदोलनानंतर वाशिमच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून काँग्रेसने केंद्र सरकार विरोधातील आपली भूमिका अधिक आक्रमक करण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू आहे। आगामी काळात या मागणीसाठी आणखी मोठे आंदोलन उभारले जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।